Gametogenesis. What is the gametogenesis? The gametogenesis is the process in which the gamete is formation. It is called as the gametogenesis. Means काय होतंय, मेल आणि फिमेल हे सेक्स ऑर्गन आहे, यामध्ये काय होतं, ते गॅमेट फॉर्म करतात. Formation of gamete is called as gametogenesis. In male gamete, what are the male gamete? Male gamete is the sperm. Here the male gamete is the sperm and the female gamete is the ova, or it is called as the egg. So here the gametes are formed and they are primordial germ cell of the gonads. So gametes are mainly two types, that is sperm and ova. Now we learn about the first, that is the spermatogenesis. Means the formation of sperm is called as the spermatogenesis. पहिलं आपण पाहणार आहोत spermatogenesis. Here the spermatogenesis, that is the process to formation of male gamete, that is the sperm, is called as the spermatogenesis. Then here this sperm, it is also called as the spermatozoa. ह्या स्पर्मला दूसरा शब्द काय आहे, spermatozoa. Here these spermatozoa, these are the pre-germinal epithelial cell. These are formed called as the spermatogenesis. When the secretion of the gonadotropin hormone, that is काय होतं, गोनाडोट्रॉपिन हा हार्मोन आहे, गोनाडोट्रॉपिक हार्मोन ज्यावेळेस तो रिलीज होतो त्यावेळेस हे स्पर्म तयार होतात. हियर when the secretion of this follicle stimulating hormone, that is FSH, follicle stimulating hormone, that is FSH, when this FSH is secreted to stimulate the spermatogenesis, त्यावेळेस हा स्पर्म तयार होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस. मग हे स्पर्मॅटोजेनेसिस कशा प्रकारे होतं हे आपण पाहणार आहोत. हियर the cell of the germinal epithelial undergoes the spermatogenesis. आता आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे जर्मिनल इपिथेलियल सेल. ज्यावेळेस ही जी जर्मिनल इपिथेलियल सेल आहे ही स्पर्म तयार करते and it involves in 3 phases. ह्या 3 फेजेस मध्ये असतात. आता आपण ह्या स्पर्मॅटोजेनेसिसच्या 3 फेजेस पाहणार आहोत. Here the spermatogenesis forms the 3 phases. Now see here. First, here the first phase is called as the multiplication phase. पहा आता 3 फेज कशा आहे. पहिला आहे मल्टिप्लिकेशन फेज. आता ही जी वरची याच्या वरची जी आहे, बरोबर, हायलाइट करतो मी. हियर याच्या वरची जी आहे एवढी जी फेज आहे याला काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन फेज. हियर मल्टिप्लिकेशन फेज, हियर these are the primordial germ cell. म्हणजे ही कशी असते, डिप्लॉइड असते, 2n in number. 2n म्हणजे काय, डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय, 2 सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे आता वर जो दिसतो हा जो गोल काढलेला आहे पहा, आता एक मिनिट. Here see the first. Now I have to release these things. Here आता तुम्ही फक्त एवढा भाग पाहायचा आहे. हा पहिला आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज मध्ये आता मी रेड कलरने दाखवतोय. पहा हा जो पहिला आहे 2n. हियर 2n बरोबर जे खून केलेले आहे प्रीमॉर्डियल जर्म सेल, दॅट इज 2n. 2n म्हणजे काय, डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे डबल, म्हणजे पेअरने असतो, त्याला आपण म्हणायचं डिप्लॉइड.
Now the seminiferous tubules undergoes the repeated meiotic division and they are produced to the large number of the spermatogonia. काय होतं सुरुवातीला हे जे डिप्लॉइड जर्म सेल आहेत हे डिप्लॉइड जर्म सेल मायटॉटिक डिव्हिजनने एकाच्या 2 सेल तयार करतात आणि दोनाच्या 4 सेल तयार करतात. त्याला म्हणायचं मायटॉटिक डिव्हिजन. इच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड विथ 46 क्रोमोझोम. ह्युमन बिंग मध्ये किती क्रोमोझोम्स असतात? 46 क्रोमोझोम्स असतात. पहा सुरुवातीला इथं 1 होती, इथं किती झाले? 1च्या 2 झाल्या, 2च्या इथं किती झाल्या? 4 झाल्या. या प्रकारे 2 1च्या 2 2च्या 4 ह्या मायटॉटिक डिव्हिजन होतं. त्याला ह्या मायटॉटिक डिव्हिजनला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन फेज. समजलं मल्टिप्लिकेशन फेज. आता हे झाले स्पर्मॅटोजेनेसिसची पहिली फेज, मल्टिप्लिकेशन फेज. आता आपण पाहणार आहोत दुसरी फेज, दॅट इज द ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेज मध्ये पहा, हिअर ग्रोथ फेज मीन्स हिअर दिस ग्रोथ इज ऑकर. पहा रेड मध्ये दाखवले. पहा आता त्या ज्या 4 सेल तयार झालेल्या आहेत त्या 4 सेल पैकी एक सेल आपण जर पाहिली तर त्याची नंतर काय झालेली दिसते? ग्रोथ. सम ऑफ दिस spermatocyte they are divided to grow in a size and they are primary spermatocyte and it is 2n in number. म्हणजे हे कसे असतात? डिप्लॉइड असतात. पहा सुरुवातीला हा डिप्लॉइड होता एक, म्हणजे 2n नंबर होता, त्याचे परत 2 झाले तरी ते 2n नंबर होते, परत 2चे 4 झाले ते 2n नंबर होते. 2n म्हणजे डिप्लॉइड. आणि त्यातला एक घेतला आपण पहिला 1 नंबरचा आणि त्यात तो काय झाला? फक्त त्याची ग्रोथ झाली म्हणजे वाढ झाली. ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे. हे झालं पहिलं, दॅट इज द ग्रोथ फेज. देन थर्ड, आता तिसरी फेज काय आहे पहा. द थर्ड फेज इज कॉल्ड एज अ मॅच्युरेशन फेज. हिअर थर्ड फेज दॅट इज कॉल्ड एज अ मॅच्युरेशन फेज. हिअर दिस मॅच्युरेशन फेज, आता मी इथं गोल करतोय पहा. हिअर these are the काय मॅच्युरेशन फेज. ही तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. इट इन्व्हॉल्व्स इन अ मेयोटिक अँड रिडक्शन डिव्हिजन. आता इथं काय फरक आहे पहा. इथं रिडक्शन डिव्हिजन होतं म्हणजे मेयोटिक, पहिलं होतं मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे 1चे 2 2चे 4 झाले. हे कसे झाले? मायटॉटिक डिव्हिजन झालं. म्हणजे 2n होते तर हे 2nच राहिले. बरोबर. इथं तसं नाही. इथं काय होतं? मेयोटिक डिव्हिजनने काय होतं? 2चे 4 होतात, परंतु ते 4 होताना मात्र 2n चे किती होतील? सिंगल n, एकच n राहणार. इथं पहा वरच्या ठिकाणी हे हा जो 1 होता पहिला हा 2n होता, त्याचा इथं खाली 1चे 2 झाले म्हणजे 2n चे किती झाले? सिंगल n झाला. इथं पहा स्पर्मॅटोसाइट, हिअर स्पर्मॅटोसाइट दॅट इज द सिंगल n. बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोझोआ. त्यालाच नाव आहे स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोझोआ. हिअर the number of chromosome of this spermatocyte is the 23 chromosomes. मग याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतील? 23. पहिले हा 1 नंबरचा जो होता हा जो होता याला किती होते? 46. मग इथं याला किती झाले? 23 म्हणजे हाफ झाले, निम्मे झाले. हे याला म्हणायचं मेयोटिक डिव्हिजन. म्हणजे मॅच्युरेशन फेज मध्ये काय होतं? मेयोटिक डिव्हिजन. आणि मल्टिप्लिकेशन पहिलं जे होतं मल्टिप्लिकेशन फेज त्याच्यामध्ये काय होतं? दॅट इज द मायटॉटिक डिव्हिजन. लक्षात ठेवा सुरुवातीला काय होतं? मायटॉटिक डिव्हिजन, नंतर काय होतं? मेयोटिक डिव्हिजन. हा फरक आहे. नाउ दीज आर द फर्स्ट पार्ट दॅट इज here. These are the first part that is the spermatogenesis. आता पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. Here the part
हिअर सी द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. इथं पहा स्ट्रक्चर ऑफ स्पर्म दाखवलेला आहे. आता स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, त्या स्ट्रक्चर ऑफ स्पर्म मध्ये तुमच्या लक्षात येईल स्पर्म इज मेल गॅमेट. हा कोणता गॅमेट आहे? मेल गॅमेट आहे. इट इज द मोटाईल ऑर द मोबाईल. याला कोणता गॅमेट म्हणतात? मोटाईल. म्हणजे हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणून त्याला मोटाईल किंवा मोबाईल गॅमेट म्हणतात. इट इज द मायक्रोस्कोपिक. हा कसा आहे? मायक्रोस्कोपिक म्हणजे आपल्या डोळ्याने दिसत नाही. इट इज इलॉंगेटेड. कसा दिसतो तो? इलॉंगेटेड साइज आहे. इट इज डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट्स. याचे 3 पार्ट्स आहेत. आता आपण हे 3 पार्ट्स पाहणार आहोत. पहा पहिला पार्ट आहे दॅट इज द हेड. मी आता गोल करतो. हा आहे हेड. त्यानंतर इथं दुसरा पार्ट आहे मध्ये त्याची मान म्हणजे नेक. त्यानंतर हा मिडल पीस आणि चौथा आहे टेल. ठीक आहे. म्हणजे हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. तसे 3च आहे, हेड, मिडल पीस आणि टेल. लक्षात आलं? परंतु माहिती देताना आपल्याला याची चारीची माहिती द्यावी लागते. हिअर नाव फर्स्ट वी लर्न अबाउट द हेड. आता आपण पहिली माहिती पाहूया. व्हॉट अबाउट द हेड? हेड ऑफ द स्पर्म इज ओव्हल इन शेप. त्याचा शेप कसा आहे? ओव्हल आहे. अँड दे कंटेन्स द हॅप्लॉइड न्यूक्लियस. आता हा आपण पाहिलं स्पर्मेटोजेनेसिस मध्ये. त्याचा ज्यावेळेस सुरुवातीला मल्टिप्लिकेशन फेज होते, नंतर ग्रोथ फेज होते, नंतर मॅच्युरेशन फेज होते आणि या मॅच्युरेशन फेज मधून स्पर्मेटोझोआ तयार होतो. स्पर्मेटोझोआ किंवा स्पर्मेटोसाइट म्हणजेच स्पर्म. परंतु मग हा किती नंबर असतो? सिंगल एन म्हणजे हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल एन, त्याला म्हणायचं हॅप्लॉइड. नाव इट इज द हॅप्लॉइड न्यूक्लियस अँड अबाव द न्यूक्लियस देर इज अ कॅप. वरच्या बाजूला पहा कॅप दिसते. हिअर सी द कॅप. आता ही वरच्या बाजूला ॲक्रोसोम लिहिलेले पहा, ॲक्रोसोम. बरोबर. ही ॲक्रोसोम म्हणजे काय आहे? कॅप. दिसते ॲक्रोसोम. हिअर दॅट इज द कॅप. इथं पहा बरोबर चिकून केली ॲक्रोसोम. Here these are the above the nucleus. It is called as the acrosome. वरच्या बाजूला कॅप जे असते त्याला ॲक्रोसोम म्हणतो. Now it formed by the Golgi body and the acrosomes contains the hydrolytic enzyme. प्रश्न विचारला जातो. सगळ्यात महत्त्वाचं आहे हे. Acrosome contain the hydrolytic enzymes hyaluronidase. कोणता एन्झाईम सिक्रेट करतो ते? हायलोनायडेज. अँड द प्रोटिओलायटिक एन्झाईम्स झोनालायसिन अँड करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. Acrosomes contain the hydrolytic enzymes which secrete the hyaluronidase. Hyaluronidase महत्वाचं आहे. ते स्पेलिंग पाहून घ्या तुम्ही. हिअर दॅट इज द hyaluronidase enzyme. Here हे महत्वाचं आहे hyaluronidase enzyme. Here these are secret. म्हणजे हेड मध्ये जो ॲक्रोसोम असतो हा ॲक्रोसोम hyaluronidase enzyme सिक्रेट करतो आणि हे हायड्रोलायटिक एन्झाईम आहे. कशासाठी सिक्रेट करतो हे तुम्हाला पुढे समजेल. बरोबर. पुढे आपल्याला ज्यावेळेस फर्टिलायझेशन पाहायचं आहे त्यावेळेस हा शब्द परत येईल hyaluronidase enzyme. हे hyaluronidase enzyme ज्यावेळेस तो फर्टिलायझेशन करायचं असतं त्यावेळेस त्याला ह्या एन्झाईमची आवश्यकता असते. ठीक आहे. देन नेक्स्ट द नेक. आता पुढचा पार्ट पाहायचा आहे तुम्हाला. नेक. नेक कुठे आहे त्याची? हिअर. बरोबर. त्याची मान. इट इज द व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल्स. त्याला 2 सेंट्रिओल असतात. अँड फर्स्ट इज द फ्री
proximal centriole and second is the distal centriole. Proximal centriole and distal centriole असे दोन centriole म्हणजे त्याला होल्स असतात. Now next second that is the middle piece. आता middle piece इथं दाखवलेला आहे पहा. इथं मिडल पीस पहा, हा दाखवला इथं मिडल पीस. मिडल पीस it has the axial filament and these are surrounded by the 10 to 14 spiral turns. असे त्याला गोल 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 टर्न असतात, स्पायरल टर्न्स असतात. कशाचे असतात ते? that is the mitochondria and they are produce the energy. Mitochondria it is a storehouse of the energy. मग it produce the energy. कशासाठी? कोणाला एनर्जी पाहिजे? परंबर एनर्जी पाहिजे. त्यासाठी एनर्जी पाहिजे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एनर्जी लागते. म्हणजे मेल गॅमेट आहे तो मेलच्या शरीरापासून फिमेलच्या शरीरामध्ये ते फर्टिलायझेशनला जाण्यासाठी त्याला मायटोकॉन्ड्रियाची गरज असते आणि ते कुठं असते? मिडल पीसला असते ते. नाउ नेक्स्ट दॅट इज द टेल रिजन. टेल म्हणजे हा इथून तर इथपर्यंत रिजन, शेवटपर्यंत, त्याला काय म्हणायचं? टेल region. It is long, slender and the tapering part contains the cytoplasm. हा लांब लचक असतो, थ्रेड सारखा असतो, त्यालाही फिलामेंट आहेत, ऍक्सियल फिलामेंट. The axial filament arise from the distal centriole. कोण काय आवाज नकोय? Here the tail, it is the slender टेपरिंग पार्ट कंटेन्स द सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं आणि ऍक्सियल फिलामेंट असतात. इट इज लॉंग अँड द पार्टली सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द पार्ट ऑफ विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड ॲज द एंड पीस. शेवटचा आहे एंड पीस. म्हणजे त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टेल. टेलचा उपयोग काय होतो? त्याला असं थोडंसं हलवलं की पुढचा भाग पुढे जातो. साप सुद्धा पुढे कसं जातो? शिफ्टी पाठीमागे हलवली की पुढे जातो. त्याप्रमाणे हा स्पर्मला पुढे जाण्यासाठी त्याला टेलची गरज असते. अशा प्रकारे आपण पाहिलंय काय आहे हे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. जनरली स्ट्रक्चर ऑफ स्पर्म 4 मार्कासाठी लिहायला येत असतं बोर्डाला, किंवा याच्यामध्ये प्रश्न जे आहेत काय विचारले जातात? कोणता एन्झाईम सिक्रेट करतो? मिडल पीसला काय असतं? बरोबर. ऍक्रोझोम कुठं असतो? बरोबर. न्यूक्लियस कुठं आहे? नेक कुठं आहे? या प्रकारे प्रश्न इथं विचारले जातात. आता जेवढे ना तेवढे मॅक्स नाही, तेवढे मॅक्स बरं झालं. सोय नसते. कोण आहे? प्रतीक अकोलकर. आवाज बंद करायचा आहे, कोणी गप्पा मारायच्या नाही. हॅलो सर, इथं मला टेस्ट देता येत नाही. हा, टेस्ट का देता येत नाही? अरे चालू तासामध्ये कुणीही टेस्ट द्यायची नाही. तुम्हाला इतका वेळ आहे ना, परत नंतर तास झाल्यावर काय करणार आहे तुम्ही? टेस्ट सर आधीच देत होतो पण देता येत नाही. मग हे ज्या अडचणी आहे मी तुम्हाला सांगितलं की तास झाल्यानंतर किंवा तासाच्या अगोदर काय तुम्हाला चर्चा करायची ना, तासाच्या अगोदर करायची किंवा तास झाल्यानंतर करायची. मध्ये तुम्ही डिस्टर्ब करायचा नाही. बाकीचे मुलं थांबलेले आहेत ना एवढे, मग त्यांना थांबून धरायचं का? तास झाल्यानंतर मी तुला सांगतो थांबायचं, शेवटपर्यंत थांबायचं. मला दिसतंय कोण किती वेळ आहे, कोण लगेच जातंय, कोण काय करतंय हे तर लगेच दिसतंय मला. थांबा, हे सगळा तास झाला का मी तुला सांगतो काय करायचे ते. हिअर सी द नेक्स्ट पार्ट दॅट इज द oogenesis. आता आपल्याला पाहायचं आहे oogenesis. व्हॉट इज द oogenesis? हिअर oogenesis, the process of formation of haploid female gamete, that is the egg. म्हणजे oogenesis मध्ये काय होतं? the formation of egg. जिथं एगचं फॉर्मेशन होतं त्याला म्हणायचं oogenesis. इथं oogenesis, that is the genesis.
Here see the oogenesis. What is the oogenesis? In this process, the formation of the haploid female gamete, that is the egg. Egg is also called as the ovum. त्याला ओव्हम पण म्हणतात आणि एग पण म्हणतात. आणि हा कसा आहे? हॅप्लॉइड गॅमेट. हॅप्लॉइड गॅमेट तयार होण्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस तो बाहेर येतो तो डिप्लॉइड असतो. हा डिप्लॉइड गॅमेट कसा हॅप्लॉइड होतो, ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? oogenesis. Here this oogenesis, they are involved for the meiosis and the mitosis. ज्याप्रमाणे स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये दोन्ही प्रोसेस होतात त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही प्रोसेस होतात. मग ह्या प्रोसेस स्पर्मॅटोजेनेसिस सारख्याच आहेत. पहिली कोणती आहे? मल्टिप्लिकेशन फेज. हा सुरुवातीला इथं मल्टिप्लिकेशन फेज दाखवलेली आहे. मल्टिप्लिकेशन फेज मध्ये काय होत आहे? सुरुवातीला 2n नंबर असतो. हा ओव्हा कसा असतो? 2n नंबर. इथं दाखवलेला आहे पहा 2n नंबर. मग ह्या 2n नंबर मध्ये त्याचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे काय होतं? एका सेलच्या 2 झाल्या, म्हणजे एका ओव्हाच्या 2 ओव्हा तयार झाल्या आणि 2 ओव्हाच्या त्या 4 ओव्हा तयार झाल्या. परंतु ह्या 2n नंबर होत्या, ह्या कशा राहिल्या? 2n नंबरच राहिल्या. म्हणजे याचं फक्त काय झालं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे एकाच्या 2, 2च्या 4 म्हणून त्याला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन फेज. दुसरी फेज कोणती आहे? दॅट इज द ग्रोथ फेज. दुसऱ्या फेजला आपण ग्रोथ फेज म्हणतो. आता ही पहा, ही जी दुसरी फेज आहे ही आहे ग्रोथ फेज. ग्रोथ फेजला काय झालं? फक्त प्रायमरी oocyte जो आहे त्याची काय झाली? वाढ झाली. आता वरचे जे 4 तयार झाले होते 4 पैकी एक कसा झाला? त्याची फक्त वाढ झाली म्हणून त्याला काय म्हणायचं? दॅट इज द ग्रोथ फेज. ग्रोथ फेज, these are stop the division. तिथं डिव्हिजन स्टॉप होतं and increases in the size. त्याची साईज काय होते? मोठी होते. The cellular organelles like the endoplasmic reticulum, Golgi complex and the mitochondria, they are increases in number. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या वाढते, गॉल्गी ॲपरेटसची संख्या वाढते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची संख्या वाढते. त्याच्यामुळे ती सेल कशी होती? मोठी होते आणि त्याला आपण काय म्हणतो? ग्रोथ फेज. आणि पुढची फेज आहे ही जी तिसरी फेज आहे याला आपण कोणते म्हणतो? मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मध्ये काय होतं पहा? इन द oogenesis, this phase, these are the transfer from their birth of the female baby. They are enter from the meiosis first and meiosis second. आता इथं काय? हा डिप्लॉइड आहे पहा. ह्या डिप्लॉइड पोलार बॉडी इथं दाखवलेली आहे. डिप्लॉइड पोलार बॉडी. डिप्लॉइड पोलार बॉडी नंतर ती काय होते? एकाच्या 2 होते. इथं हे जे आहे हे पहिली, बरोबर, आणि नंतर इथं दुसरी झाली, म्हणजे एकाच्या काय झाल्या? 2 झाल्या. परंतु 2 होताना पहिला जो आहे हा एक, हा मोठा झाला आणि हा कसा झाला? छोटा झाला. पहा, लक्षात घ्या. इथं ही मेन आहे एक, बरोबर, मॅच्युअर झालेली. त्याची ही दुसरी तयार झाली. एकाच्या ह्या 2 तयार झाल्या, पण एक कशी झाली? मोठी सेल तयार झाली आणि एक कशी झाली? छोटी झाली. परत त्याच्यात ही जी मोठी आहे त्याची कशी झाली? एक मोठी झाली आणि 2 कशा झाल्या? एक लहान झाली. याच्या लहानच्या परत 2 लहान झाल्या. आता म्हणजे याचा अर्थ काय? एकच मोठी होत गेली, बरोबर. एकच मोठी होत गेली म्हणजे ओव्हम किती तयार झाला? एक तयार झाला. अशा प्रकारे मॅच्युरेशन फेज मध्ये काय झालं? एकच ओव्हम तयार झाला. त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द ओगोनियम. दॅट इज कॉल्ड ॲज द ओव्हम ऑर द ओगोनियम. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द ओव्हम इज कॉल्ड ॲज द oogenesis. समजलं? हे झालं oogenesis. oogenesis. Then next, structure of oocyte. आता स्ट्रक्चर ऑफ oocyte आपण पाहूया. Here structure of oocyte, that is the, हा या प्रकारे तो ओव्हा तयार होतो. हा जो ओव्हा आहे हा कसा दिसतो? हिअर जसं आपण स्पर्मचं स्ट्रक्चर पाहिलं तसं आपण कशाचं स्ट्रक्चर पाहिलं आता? ओव्हमचं.
In the human fertilized egg without ovulation, these are non-motile. हा मोटाईल आहे का? तो मोटाईल होता. स्पर्म कसा आहे? मोटाईल. हा कसा आहे? नॉन मोटाईल. हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून हालचाल करत नाही. इट इज अ microlithial yolk. What is yolk? Is present is very small. त्याच्यामध्ये yolk मध्ये जो yolk आहे हा एकदम छोटासा असतो. त्याला म्हणायचं मायक्रोलिथिथल. अलिथिथल म्हणजे याच्यामध्ये yolk नसतो. अंड्यामध्ये पिवळा जो गलक असतो त्याला म्हणायचं yolk. पिवळ्या रंगाचा जो असतो अंड्यामध्ये त्याला काय म्हणायचं? yolk. हा जर yolk नसेल तर अलिथिथल. जर तो छोट्याशा प्रमाणात असेल तर मायक्रोलिथिथल. मग हा कसा आहे? मायक्रोलिथिथल yolk. And it is approximately 0.1 millimeter in size, 1 millimeter in micron. मायक्रॉन मध्ये असतो. हा आपल्या उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. तो मायक्रोस्कोप मध्ये पाहावा लागतो. इट इज द नॉन मोटाईल अँड द हॅप्लॉइड. हा कसा आहे? नॉन मोटाईल आहे. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. हा फिमेल गॅमेट आहे. And these are the appears to the large called as the germinal vesicle. Now here inner side the cytoplasm of the egg is called as the ooplasm. याच्या आतमध्ये काय असतं? That is the ooplasm. ooplasm म्हणजे आतमध्ये सायटोप्लाझम असतं. त्याच्यामध्ये पाण्यासारखा भाग त्याला काय म्हणायचं? ooplasm. It is divides a centrioles, the egg surrounded by the various covering. त्याच्यावरून वेगवेगळे आवरण असतात. मग आवरण कोणकोणते आहेत पहा. The membrane of the vitelline membrane. सगळ्यात वरचं जे आहे कोणतं आहे? vitelline membrane. एक नंबरचं membrane, vitelline membrane. It secretes the non-cellular glycoproteinous membrane. Now next that is the zona pellucida. Here second that is the zona pellucida. Zona pellucida, it is the outside and they are adhering by the surface of the several radial from the corona radiata. आणि हा तिसरा आहे corona radiata. तिसरा कोणता आहे? corona radiata. हा त्याच्यावरचा आहे. झोना पेल्युसिडाच्या वर काय आहे? corona radiata. These are derived from the innermost layer and the zona pellucida. These are other from the hyaluronic acid. जर आपण शिकलो आहे की स्पर्म मध्ये जो अॅक्रोझोम्स असतो हा अॅक्रोझोम कोणतं लेयर हे करतो? तिथं तो हायलोनायडेज एन्झाईम सिक्रीट करतो आणि ते हायलोनायडेज एन्झाईम सिक्रीट केल्यानंतर काय होतं? आतमध्ये असलेले जे लेयर आहे कोणतं लेयर आहे? द झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा हे 2 नंबरचं जे लेयर आहे ते कट करण्यासाठी त्याच्या आतमध्ये घुसण्यासाठी ह्या एन्झाईमचा त्याचा उपयोग होत असतो. बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड द झोना पेल्युसिडा दिस फ्लुइड दिस आर द पेरीव्हायटेलाइन स्पेस. त्याच्यामध्ये पाण्यासारखा पातळ द्रव्य असतो. हिअर these are present on the two sides, the animal pole and the vegetal pole. वरच्या बाजूला म्हणायचं animal. ही जी वरची बाजू आहे त्याला म्हणायचं animal pole आणि ही जी खालची बाजू आहे याला काय म्हणतो? vegetal pole. वरची बाजू आणि खालची बाजू animal pole and vegetal pole. अशा प्रकारे आपण इथं काय केलंय? काय पाहिलं? स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. आता आपण काय पाहणार आहोत? द फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता फर्टिलायझेशन जे आहे आपण पुढच्या तासाला घेऊया. ठीक आहे. तुम्हाला कोणाला काही अडचण असेल